वेलकम बॅक टू माय चॅनल आयुष्याच्या या वळणावर. मी कल्पना मेहरी पवार तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर. तर खूप छान वाटलं. आज सकाळी मी सत्संगला गेले होते आणि मस्त असे महात्मांचे दर्शन झाले. कालच मला कॉल आला, सहसा मी मेसेज बघत नाही त्यामुळे मला कळलंच नाही की माझे बॅच रिप्लेस होणार आहेत आणि ते नवीन येणार आहेत. ते सेवादलचे बॅच असतात ॲक्च्युली. तर तिथून गेल्यानंतर असं एकदम सरप्राईज झाली की एक खूप मोठे महात्मा सगळेच मोठे असतात, पण त्यांचं दर्शन झालं, त्यांचे विचार ऐकायला मिळाले. खूप छान वाटलं की खूप दिवसाने असा अनुभव आला आणि ग्रेट. सकाळ एकदम मस्त गेली. सत्संगवरून आल्यानंतर एवढं छान वाटतं आहे तुम्हाला सांगू. मी अक्षरशः खूप दिवसांनी सत्संगला गेली आणि आता असं वाटतं आहे की त्यातच रमल्यासारखं होतं. आपण कुठे मंदिरात जातो, कुठे जातो तेव्हा तिकडचे आपले पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना, तेव्हा आपण ते सोबत घेऊन येतो. तसं सत्संगमधलं आहे. कुठेही आपण सत्संगला बैठकीना किंवा कुठेही जातो तर तिथल्या पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यामध्ये येतात. सो प्लीज कनेक्ट राहा, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही. शेवट तिथंच असतो. शेवटी सत्संग म्हणा, काही म्हणा, जे आपले पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना, क्रिएट करायला कुठेतरी खरं जावं लागतं. असं नाही की तुम्ही नाही गेलं, तसं नाही होत. जावं लागतं, करावं लागतं सर्व. तर मी आता सत्संगला जाऊन आली आहे. ही माझी वर्दी आहे आणि मला असं खूप ग्रेट फिलिंग होतं आहे की खूप दिवसांनी मी सत्संगला गेली आणि छान असा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करते की मी जेव्हा केव्हा सत्संगला जाते तेव्हा माझ्या अंगात अशी पावर येते. असं वाटतं की बस तो पाठीशी आहे, त्याची सोबत आहे, त्याच्या सोबतीने सर्व काही पॉसिबल आहे. मी सतत पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते, असते. सो पॉझिटिव्ह राहा, कनेक्ट राहा आणि खरंच होतं, सर्व होतं आधी केलीची पाहिजे. सो प्लीज स्वप्ने बघा, साकार करण्याचा प्रयत्न करा. एकच मार्ग निवडू नका. कोणी म्हणते एकाच मार्गावर चाला, पण मी म्हणते की एकाच मार्गावर जाऊन निराश होण्यापेक्षा तुम्ही सगळीकडे लक्ष द्या. आजूबाजूला कुठून आपल्याला एखादी पॉईंट, एखादा चान्स भेटत असेल तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि प्लीज मी मोटिवेशन स्पीच देते, कंटाळा येत असेल तर सॉरी, पण माझे अनुभव आहेत, मी स्प्रेड करत असते. मला वाटतं माझा पॉझिटिव्हनेस असाच पसरत राहावा आणि सगळ्यांमध्ये जावा आणि माझ्यासारखं तुम्ही पॉझिटिव्ह बना. लाईफमध्ये अचीव करता येतं, फक्त केल्याची पाहिजे. आता चेंज केला आहे आणि खूप कंटाळा आला होता, मग जरासं आफ्रेश घेतलं की खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि म्हटलं आता तुमच्याशी गप्पा कराव्या. तर हेच सांगत होते की पॉझिटिव्ह राहायसाठी काय करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहायसाठी नंबर 1 हसत राहा, सतत पॉझिटिव्ह राहा. आणि एकच सांगते, आपल्यासोबत कोणीसुद्धा असू नसू आपल्यासोबत, फक्त आपला आत्मविश्वास आपल्यासोबत ठेवा. तिसरी गोष्ट, जे काही तुम्हाला हवं आहे, अचीव करायचं आहे, त्याच्याबद्दल दिवसातनं ॲटलिस्ट जेव्हा काही रिकामा वेळ भेटत असेल तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा. प्रेझेंट टेन्समध्ये विचार करा. खूप गरजेचं आहे. आपले जे काही अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी प्रेझेंट टेन्समध्ये विचार करणे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही घरात बसून काहीही करू शकत नाही. तर त्याच्यासाठी कर्म करणं गरजेचं आहे, जे की तुम्ही केल्याशिवाय काही होणार नाही. किंवा तुमच्या घरातील इतर काही लोक आहेत जे सतत पळत असतात, तर त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना पॉझिटिव्हनेस द्या. त्यांच्या पॉझिटिव्हनेससाठी जे काही तुम्ही कराल तेही शक्य होतं आणि त्याच्याने खूप छान वाटतं. नंबर 2, सतत हसत राहिलं की पॉझिटिव्हनेस येतो असं नाही. तर आपल्याला स्वतःला करमणूक म्हणून आपण ज्या काही गोष्टी करतो त्यातसुद्धा रुतलं तरी पॉझिटिव्हनेस येतो. तर नंबर 3, आपल्याला आपल्या माणसांसोबत थोडा वेळ द्यायला हवा, जे की आम्हाला खूप कमी भेटतो. मग आम्ही संध्याकाळी एकत्र असतो. ह्यांना घरी जा म्हटलं तरी दुकानातून घरी येत नाहीत, माझ्यासाठी दुकानात थांबतात. कालचीच गोष्ट आहे की मी भांडी वगैरे घासत होती, तर म्हटलं तुम्ही जा, तुम्ही जेवा आणि आराम करा, मी येते वरती दुकानावरून. तर मला म्हणतात की नाही सोबत जाऊ ना. तर म्हटलं अहो लेट होते जेवायला, पचायला लेट होतं ना, जेवायला लेट झालं तर पचायला लेट होतं. तर म्हटलं तुम्ही जा, मी येते आवरून. पण साहेब काय ऐकायला तयार नाहीत, थांबले, मला घेऊनच वर आले. असं मोस्टली आमचे खूप किटकिटच असते, पण त्यातही प्रेम असतं. तर नंबर 3, की आपल्या पार्टनर्सबरोबर, आपल्या मुलांबरोबर आपल्याला वेळ घालवायचा आहे. तोही पॉझिटिव्हनेसचा एक पार्ट आहे की त्याच्याने आपण आपल्याला आपल्या ज्या विचारांच्या, आचारांच्या देवाणघेवाण करतो त्यातसुद्धा खूप पॉझिटिव्हनेस येतो. आणि खूप वेळा असं होतं, खूप चिडचिड होते, खूप राग येतो इतका की बाहेर दुकान आहे, दुकानाच्या बाहेर गर्दी आहे, कोणी येईल काय त्याचाही विचार राहत नाही. तर नंबर 4, आपल्या विचारांवरती मी आणि तुम्ही दोघांनी मिळून कंट्रोल करायचा. आपल्या रागावरती आपण मिळून कंट्रोल करूया. माझा राग भयंकर आहे, खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण करणार काय आहे. थोडा स्ट्रेस आहे,
काय आहे, पण पॉझिटिव्हनेस असल्यामुळे काही वेळाने तो निवतो, समोरच्यालाही माझा राग येत नाही, तोही शांत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम, हे असल्यावरती सगळा राग असो काय असो कुठच्या कुठे निघून जातो आणि आपण पुन्हा पहिल्यासारखे होऊन राहतो. तर शेवटी गोष्ट येते ती पॉझिटिव्हनेसवर. आणि बस हे सर्व चालू आहे छानपैकी. दिनचर्या खूप छान असते. सकाळी उठायचं, घरातलं आवरायचं, दुकानातलं आवरायचं आणि त्यानंतर दुपारचा जो वेळ भेटतो त्या वेळामध्ये मी माझे जे हे असतात ते लिहत बसते. थोडा वेळ लिहिते, थोडा आराम करते, थोडा रील्स बनवते, शॉर्ट्स क्रिएट करते. तर त्यातून मला खूप 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 पॉझिटिव्हनेस मिळतो. मी नुसतंच पोळी भाजी केंद्र चालवत नाही, नुसतंच मुलावरती आरडाओरडा करत नाही, नुसतंच नवऱ्याबरोबर भांडत नाही, तर त्याच्याबरोबर ही सगळ्या गोष्टी करत असते. त्यामुळे मला एक वेगळी वाटचाल मिळते. असं वाटतं मी एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे, चिडचिड करणं बंद केलं पाहिजे. हां, 8 दिवसातला 1 दिवस होतो, सर्वांचाही होतो, माझाही होतो. तर तिथे सॉरी पण, आणि मी स्वतःला बदलायचाही प्रयत्न करते आणि तुम्हालाही सांगते की तुम्हीही बदला. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्याला हे वाटतं की कोण आहे, हे सगळं तेच रामायण महाभारत तेच आहे, घरात उठायचं करायचं. हो, तो आपल्या आयुष्याचा पार्ट आहे, पण आपल्याला बदलायला तर हवं ना. उद्या जाऊन कोणी म्हटलं नाही पाहिजे अरे काय ही रोजची किटकिट बोलतात, तेव्हा खूप वाईट वाटतं, खूप म्हणजे अतिशय वाईट वाटतं. कोणी येऊन समोरनं आपल्याला अरे काय तुमचं नुसती भांडत असता तुम्ही, खूप वाईट वाटतं. मी फील केले, स्वतःला चेंजेस आणलेत मी. पहिली गोष्ट तर चिडचिड करण्यामागे एक वजन, दुसरा स्ट्रेस, तिसरी आपली रोजची मरणाची कामं असतात ती, म्हणजे आपले बहुतेक कारणं अशी असतात ती कॉमन आहेत सगळ्यांमध्ये. सो प्लीज आपण ट्राय करूया की त्याच्यातनं बाहेर पडूया. मी ऑलरेडी पडत चालले हळूहळू, पण कधी कधी खूप हाताच्या बाहेर सर्व जातं आणि आपण सर्व त्यात अडकलेला असतो. तो आपण सर्व त्यातनं बाहेर या सर्वातनं आपण सर्व बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप छान मार्गावरती आहे आणि आताचं आयुष्य खूप सुंदर आहे, पहिल्यासारखं नाही. पहिल्याचं आयुष्य बघाल तर तुम्ही अक्षरशः माझ्या ज्या काही आत्या माम्या काक्या ह्या करतात ना, ते बघून मला असं वाटतं बिचाऱ्यांना कधी बाहेर पडताच आलं नाही. आमच्या सासूबाई होत्या, कोण होत्या, त्यांना त्यांच्या राडगाडग्यातनं निघताच आलं नाही. पण आपण नवीन युगातले आहोत, आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायची संधी असते. बाहेर पडणं म्हणजे अगदीच सोडून देणे नाही, तर आपले जे दिनचर्या आहे त्याच्यातनं मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणे. आताच्या पिढ्यांना जेवढे ओपन आहे, जेवढं त्यांना समाजाने त्यांना हे क्रिएट करून दिलं आहे की आपण थोड्याफार गोष्टींमधनं आपली सुटका झाली आहे, तर आपण त्यातून बाहेर निघू शकतो आणि खूप चांगलं आयुष्य आहे ते अजून चांगलं करायचं आहे, सुंदर आयुष्य अजून सुंदर करायचं आहे. तर प्लीज 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 पॉझिटिव्ह राहूया आणि सगळ्यांना हेच सांगणं आहे की एकमेकींना मदत करा. ज्या काही आपल्या यूट्यूबर्स आहेत लेडीज, मराठी असो कोणत्याही असो, एकमेकींना खूप सपोर्ट करूया. ते कोणाच्याही याला बळी न पडता, कोणाच्याही कमेंट्सला, कोणाच्या निगेटिव्ह थॉटला बळी न पडता आपण आपले व्हिडिओ शॉर्ट आपण बनवत राहायचे आणि कोणाच्यावरती लक्ष नाही द्यायचं. यूट्यूब कोणाकडेही बघत नाही, यूट्यूब आपलं काम बघतो, जे सतत कसं चाललं आहे, आपण कंटिन्युटी किती ठेवतो आहे त्याच्यावरती यूट्यूब सहज असतो. आणि तेच मी स्वतःच्या डोक्यात घेतलं आहे. खूप सारे व्हिडिओ बघितले, खूप साऱ्यांचं मी नाव घेऊ शकते, त्या लोकांचे व्हिडिओ मी बघितले आणि खरं निंबाळकर म्हणून मी मॅडम आहेत, त्यांचे मी व्हिडिओ कायम बघते. तर त्या इतक्या सुंदर त्यांनी तर आपली जर्नी सांगितली शूटिंगपासनं. मी त्यांची फॅन आहे. ते खूप खोल गेले होत्या, खूप निगेटिव्हमध्ये गेल्या होत्या, पण ती इंडस्ट्री सोडून त्यांनी ह्याच्यामध्ये आल्या. आज गुगल अवॉर्डनी त्या सन्मानित आहेत आणि तुम्हाला सांगते मराठ्यांचं खूप म्हणजे कौतुक करतात त्या की प्लीज तुम्ही बाहेर निघा आणि यूट्यूबच नाही, कुठेही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बाहेर निघून सर्व काही करू शकता आणि स्वतःला मोटिवेट करा, आपल्या घरातल्यांना मोटिवेट करा. आपण इतिहास करू शकतो असं स्वतःचं माइंडसेट करा, आपण अचीव करू शकतो असं स्वतःचं माइंडसेट करा आणि प्लीज 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 स्वतःला खूप 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 आणि खूप असं बेस्ट समजा. सकाळी उठल्या तर पहिला प्रश्न आहे मी खूप बेस्ट आहे, मी सर्व काही करू शकते. सो हे इथंच थांबवते मी. हा ब्लॉग खूप सुंदर झाला आहे, मी खूप बोलली आहे आणि बोलते बोलल्याने सर्व काही मन मोकळं होतं, क्रिएट होतात आणि खूप छान होतं. कुणी काहीही बोलू द्या, काहीही कमेंट येऊ द्या, काहीही फरक पडत नाही. कमेंट्सनी किंवा कुणाच्या निगेटिव्ह थॉटनी आपल्यावर कोणताही फरक पडत नाही, उलटे आपण अजून घडत जातो. तर तुम्ही एक ऐकलं असेल, निंदकाचे घर असावे शेजारी. तर आता शेजारी म्हणण्यापेक्षा आपण आपल्या स्टेटस खाली ब्लॉग खाली म्हणलं तरी चालेल. तर त्यांच्यामुळेच आपल्याला पुढे जायचे रस्ते मिळतात, आपण असे एकदम घट्ट होतो, खूप स्ट्रॉंग होतो.
आणि ऑल द बेस्ट सर्वांना. मी काही या ब्लॉगमध्ये चुकले असते तर सॉरी. माझे चांगलेच नुकतेच व्हिडिओ मी हे करते, स्वतःहून बोलून असे टाकायचा प्रयत्न करते, कारण मला वाटतं आपण डायरेक्ट बोलतो तेव्हा चुकतो. पण ठीक आहे, चुकतं तिथंच माणूस शिकतं, चुकल्याशिवाय शिकत नाही. सो सर्वांना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन व्हा लवकर. सर्वांनी एकत्र येऊया. खूप मोठी स्वप्न आहेत माझी, पूर्ण करूया. माझ्यासोबत तुम्ही पूर्ण करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी कल्पना मिरुखकर तुमचं खूप 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 धन्यवाद करते माझा हा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल.